मित्रांनो, सगळे लोक म्हणतात की ओबीसीचा डीएनए बीजेपी भारतीय जनता पार्टी. हे तर खरं आहे की भारतीय जनता पार्टी ओबीसीच्या डीएनए मध्ये काम करायची. पण कधी ज्या वेळेला गोपीनाथ मुंडे ते होते, पण खरंच देवेंद्र फडणवीस आल्यापासून भारतीय जनता पार्टी ओबीसी साठी काम करते का फक्त फसवेगिरी चाललेली? तर खरं विचार करायला गेलं तर शरद पवार जे होते, शरद पवारांच्या काळामध्येच ओबीसी साठी आरक्षणाच्या भरपूर तरतुदी झाल्या. एनटीडीचे आरक्षण असतील, 1994चे गॅजेट असतील. खरं विचार करायला गेलं तर इतक्या वर्ष शरद पवार साहेब सत्तेमध्ये होते, त्यावेळेला त्यांनी कुठं मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा जरी असला तरी ओबीसीतून द्यायचा कधी त्यांनी सपोर्ट केला नाही. तसं त्यांनी कधीच निर्णय घेतला नाही की ओबीसीतून आरक्षण द्यायचं. पण देवेंद्र फडणवीस यांनी लगेच ओबीसी मधून आरक्षण, जे हैदराबाद गॅजेट आहे त्याच्यामध्ये आता ओबीसीतूनच आरक्षण दिलं असंच म्हणायला हरकत नाही. मग तुम्हीच सांगा मित्रांनो, खरं म्हणजे ओबीसी साठी काम नेमकं खरं कोणी केलं? नेमके ओबीसीचे तारणहार कोण आहेत? शरद पवार आहेत की देवेंद्र फडणवीस आहेत? आणि देवेंद्र फडणवीस यांनी खरंच ओबीसी समाजाला फसवलेलं आहे का? कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा.